ते सांगितलं नव्हतं. गेटिंग इट? सो दॅट इज हाऊ यू कॅन स्टार्ट. याचा अभ्यास करायला तुम्ही सुरुवात करू शकता, लिहायला तुम्ही सुरुवात करू शकता. हे मटेरियल वहीमध्ये लिहायला हॅलो. सुरुवात करा. हा बोला. हा सर, तुम्ही हे जे आता दाखवता ना हा नोट्स, हा 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 काल जे तुम्ही ते पुस्तक सांगितलं बघा, थर्मल इंजिनिअरिंग, हा हा त्याच आहे ना सर? नाहीये, हे त्या बुक मधलं नाहीये, हे दुसऱ्या बुक मधलं आहे. ठीक आहे सर. हा, ते बुक वेगळं आहे. डोमकुंडवरचं जे बुक आहे ना, ते बुक वेगळं आहे. त्याच्यामध्ये अजून जास्त डिटेल्स मध्ये कन्सेप्ट येतील. हे वेगळ्या बुक मधलं आहे. क्लिअर? आणि जर ते केलं तर खूप छान. रेकॉर्डिंग ऑफ आहे. पृथ्वीराज, थँक्यू व्हेरी मच. जस्ट मी चालू केलं तुमचा मेसेज बघून. हा, मग अजून कोणाला काही डाऊट आहे का? पीडीएफ मधील किती कंटेंट लिहायचे तर सगळे लिहायचे. हा, आता आपण जो स्क्रीनवर बघतो ना, ते चालणार नाही का लिहिलेलं? हो, ते लिहा जरा की. सोप्या खूप भाषेत छान, वाटतंय. खूप छान, खूप छान. दॅट विल बी व्हेरी व्हेरी नाईस. ते खूप चांगलं हे होईल. नाही सर, हेच आपण की, आता हे जे हे हे शिकतोय ना ते. हा, हे जे आहे ना, हे लिहिलं हा, तर हे खूप सर. छान, खूप छान. ह्याला हा, दुसरी एक सोपी आयडिया तुम्हाला सांगतो मी. काय करायचं? स्क्रीनशॉट चालू. काढून घेतोय सर आम्ही. करेक्ट. स्क्रीनशॉट्स काढून घ्या. चालेल ना मग? हो हो हो, हो, स्क्रीनशॉट्स घेतलेत काढून सर. घ्या आणि नंतर वहीमध्ये लिहा. काही प्रॉब्लेम नाही. हे सोपं वाटतंय सर त्या पुस्तकापेक्षा. हा, दिस विल बी व्हेरी नाईस. जर स्क्रीनशॉट्स काढून घेतले आणि लिहिले तर खूपच छान. गेटिंग ठीक इट? आहे, चल सो चालेल. आय विल बी रायटिंग हो. इट इन दिस केस. जर तुम्ही तसं करणार असाल तर मी इथं टाईपच करत जाईन. सो दॅट विल बी व्हेरी इझी फॉर यू देन टू टेक स्क्रीनशॉट्स. है ना? काय काय ठिकाणी असं ओके स्पेलिंगचे सर. इश्यू होतात. आता हे इन बिटवीन एकत्र झालंय, है ना? हा, तर तेवढं फक्त जरा कन्सिडर तुम्हाला करावं मॅनेज लागेल. करूया सर. हा, ठीक ओके. आहे. हा, कुठं ओके. अजून हे स्टॉप्डचं स्पेलिंग गेटिंग इट? ओके असं सर, थोडंसं, चालेल. बिकॉज आय एम टायपिंग फास्ट, त्यामुळे थोडंसं टायपिंग ओके, एरर ओके. होतात. हा, नो प्रॉब्लेम सर. हा, अजून कोणाला ओके. काय विचारायचंय का? कोणतरी म्हणतंय विचार. सर ते हा, तुम्ही दाखवत होता ना सर, ते थर्मोडायनामिक्स लेक्चर कुठलं पीपीटी पुस्तक? मध्ये काय सर? हा, बर. नाही सर, पीपीटी बीपीटी, ते बर. पाठवा हा, ना सर. बर. आता कसं होतंय, ही जी पीपीटी आहे जी आपण करतोय, ही हा पीपीटी शेअर करता येत नाही. ही प्रेझी नावाची एक वेबसाईट आहे, अशी prezi.com. त्या वेबसाईटवर हा मी तयार केलेली आहे. मग ही वेबसाईट मधून शेअर करता येत नाही किंवा डाउनलोड करता येत नाही. दुसरी एक सर ही पीपीटी खूप आहे. सोपी वाटतीये. हा, ही बनवलेली आहे ना मी, त्याच्यामुळं माझ्या लँग्वेज मध्ये आहे सर. ही शेअर करता येत हीच. नाही. ह्याचे तुम्ही काय करू शकता? प्रत्येक स्लाइडचे तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता. ऍज अँड व्हेन आय विल ओपन स्लाइड यू कॅन टेक स्क्रीनशॉट दॅट वे. फक्त ही आपल्याला ओके डाउनलोड सर. करता येत नाही. इट इज अवेलेबल ऑनलाईन ओनली. ही ऑनलाईन अवेलेबल आहे. अँड द इश्यू सर इज आता आय आम्ही जर कॅनॉट ते शेअर द पासवर्ड. हा, बोला की. ठीक आहे सर. हा, नाही सर, पासवर्ड आम्हाला हे सोपं शेअर. वाटतंय. हा, हे सोपं हो आहे. सर, खरं सोपं आहे. हा, हो. ह्याचे स्क्रीनशॉट्स मारले तुम्ही तरी चालेल, काय अडचण नाही. ही फक्त कसं ऑनलाईन असल्यामुळे मला शेअर करता येणार नाही. दुसरी एक पीपीटी माझ्याकडे आहे, पण ह्याच्यातली लँग्वेज पण थोडीशी डिफिकल्टी येईल. मी ही पीपीटी पण तुम्हाला शेअर करून ठेवतो. ही ऍक्च्युली जे अनुसे सर आहेत, पुढच्या डिव्हिजनला आहेत, त्यांची आहे ही पीपीटी. मी ही पण तुम्हाला शेअर करून ठेवतो. बघा तुम्हाला कशी वाटतेय, कुठल्या लेवल पर्यंत वाटतेय. वाटलं ठीक, यू टेक इट. इफ यू फील नो इट इज बिट डिफिकल्ट, लीव इट, नो इश्यू. ही पण मी ओके, तुम्हाला ओके. पाठवून देतो आज. त्याच्यावरती ह्याची पण लिंक मी टाकून ठेवतो. ओके, ओके. चालेल. आणि जसं आता तुम्ही म्हणाला तसं की तुम्ही रेग्युलरली स्क्रीनशॉट्स काढून घेतले माझ्या पीपीटीचे ह्याचे तरी चालतील, कारण असं काही स्लाइड ओपन झाल्यानंतर झूम होतच आहे. यू कॅन टेक. ओके. हे दिसतंय मोबाईल हा. मध्ये तुम्हाला व्यवस्थित, काही एवढा प्रॉब्लेम नाही येणार आय थिंक. हम्म. चला, कुठे होतो आपण? हे रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेसेस वी हॅव कवर्ड. क्लिअर? नाउ वन पार्ट इज रिमेन्ड. लेट अस विल गो अहेड विथ दॅट. सर स्क्रीन दिसत नाही नीट. कुठली स्क्रीन तुमची सेकंड? म्हणजे हा, स्क्रीन दिसत नाहीये ही. नाही, तिरकी दिसते फक्त. तिरकी? हम्म. एनीवन एल्स प्लीज? दिसते सर. नाही सर, दिसते व्यवस्थित. सर, दिसते सर, व्यवस्थित आहे. बरोबर. हा, आता झाले आता झाले झाले का? सर. हा, ओके, झाले. हा, तुमचा मोबाईल बघा हो. बर, चला, ते झालं. नाउ लेट अस विल थिंक ऑफ द स्टडी द न्यू नेक्स्ट पार्ट विच वी हॅव
yet to cover, that is properties. Properties झाले तुम्हाला 12वी मध्ये आहे ना. Properties, can anyone define property? Intensive and extensive. हा, हे झाले प्रॉपर्टीचे टाइप्स. आय एम आस्किंग प्रॉपर्टी डेफिनेशन. प्रॉपर्टीची डेफिनेशन, प्रॉपर्टीची प्रॉपर डेफिनेशन कोण सांगू शकतंय? आपण कुठेतरी प्रॉपर्टीची डेफिनेशन वापरली होती है ना. स्टेट मध्ये आपण प्रॉपर्टीची डेफिनेशन वापरली होती. कशी वापरली होती हो? आठवत आहे का? एक्झॅक्ट कंडिशन ऑफ वर्किंग substance defined by at least 2 properties. आठवत आहे का? आपण स्टेटची डेफिनेशन घेतली होती ना. इट इज एक्झॅक्ट कंडिशन ऑफ वर्किंग सबस्टन्स डिफाइन्ड बाय ॲटलिस्ट 2 प्रॉपर्टीज. आता आपण याचीच मदत घेणार आहे. आणि ही स्टेट डिफाईन करताना मी एक एक्झाम्पल घेतलं होतं. एखाद्याकडे बाबा किती अकाउंटवर काही एवढी अमाऊंट आहे, त्याच्याकडे एवढं शेत आहे, त्याच्याकडे ही गाडी आहे, त्याच्याकडे एवढा बंगला आहे. दॅट इज हाऊ वी हॅव एक्सप्लेन्ड है ना. की स्टेट एक्सप्लेन करायला ह्या त्याच्या काय म्हटलं होतं आपण? तर त्या होत्या त्याच्या प्रॉपर्टीज. करेक्ट. त्या त्याच्या प्रॉपर्टीज होत्या. व्हॉट इज प्रॉपर्टी? प्रॉपर्टी इट इज एनी मेजरेबल. प्रॉपर्टी काही आहे, कशी पाहिजे? मेजरेबल पाहिजे. म्हणजे मला त्याच्या अकाउंटवर किती पैसे आहेत हे मोजता आलं पाहिजे. त्याच्याकडे किती शेत आहे मला मोजता आलं पाहिजे. आय शुड बी एबल टू मेजर. त्याच्याकडे किती गाड्या आहेत मला मेजर करता आलं पाहिजे. प्रॉपर्टीज इट इज मेजरेबल. इट इज मेजरेबल. परत दुसरा, प्रॉपर्टी कशी आहे? मेजरेबल आहे. मग आपण त्याचे एक्झाम्पल घेऊयात. प्रेशर मेजरेबल असतं, आपण प्रेशर मेजर करू शकतो. करेक्ट. टेम्परेचर, यस वी कॅन मेजर टेम्परेचर ऑल्सो. टेम्परेचर पण आपण मेजर करू शकतो है ना. त्याच्यानंतर एंट्रॉपी, एन्थाल्पी ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपण बघूयात. टाइम, व्हॉल्यूम इज ऑल्सो प्रॉपर्टी. तर ह्या प्रॉपर्टी आहेत ज्या मेजर करू शकतो आपण. आणि ह्या कशासाठी मेजर करतो आपण? टू डिफाईन दी एक्झॅक्ट condition of working substance. Property, it is measurable and it is used to define the exact condition of working substance. Property च्या ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. काय? पहिलं म्हणजे ती मेजरेबल पाहिजे है ना. मेजर करता येत नसेल तर ती प्रॉपर्टी नसते. गेटिंग इट? आणि काय कशासाठी वापरणार आपण? टू डिफाईन दी एक्झॅक्ट कंडिशन ऑफ वर्किंग सबस्टन्स. ओके. एक्झॅक्ट कंडिशन, वर्किंग सबस्टन्सची एक्झॅक्ट कंडिशन डिफाईन करता आली पाहिजे. प्रॉपर्टी इट इज दी क्वांटिटी. इट इज, आपण असं लिहूया, इट इज ए मेजरेबल क्वांटिटी म्हणा किंवा एंटिटी म्हणा, used to define the exact condition of working substance. प्रॉपर्टी ही काय आहे? मेजरेबल एंटिटी आहे किंवा मेजरेबल क्वांटिटी आहे जी की यूज केली जाते वर्किंग सबस्टन्सची एक्झॅक्ट कंडिशन डिफाईन करण्यासाठी. ओके. देन इट हॅज 2 टाइप्स. इट इज ऑफ 2 टाइप्स. ही 2 प्रकारची असते. कुठल्या 2 प्रकारच्या आहेत तुम्ही आता सांगितलं है ना. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. चला आता मला सांगा इंटेन्सिव्ह म्हणजे काय? अशी प्रॉपर्टी जी इंडिपेंडंट असते, मॅटर सोल्युशन मध्ये असते. व्हेरी करेक्ट. द प्रॉपर्टी विच इज इंडिपेंडंट ऑफ द मास. प्रॉपर्टी वर्किंग सबस्टन्सच्या किंवा सिस्टमच्या मासवर डिपेंड नाही, नसते. द प्रॉपर्टी विच इज independent of हे काहीतरी वेगळा शब्द वापरला मी. क्वांटम ऑफ मॅटर.
क्वांटम ऑफ मॅटर म्हणजे काय? क्वांटम ऑफ मॅटर ही प्रॉपर्टी नाहीये. क्वांटम ऑफ मॅटर म्हणजे मटेरियल किती आहे, किती मॅटर आहे, किती क्वांटिटी आहे. दिस इज क्वांटम ऑफ Amount. मॅटर, है ना. आणि याच्यामध्ये आपण ब्रॅकेटमध्ये लिहूयात मास. आता मी मास का वापरलं नाही रेग्युलरली? कारण मास ही एक प्रॉपर्टी आहे. मास इज वन ऑफ द प्रॉपर्टी. दॅट इज वाय आय डिड नॉट इन्क्लूड इन डेफिनेशन. म्हणून मी काय शब्द वापरला? क्वांटम ऑफ मॅटर. The property which is independent of quantum of matter is called as intensive property. आणि त्याचे एक्झाम्पल प्रेशर, टेम्परेचर, नाही. हा correct, बरोबर. सॉरी. Temperature. प्रेशर. टेम्परेचर, फ्रीजिंग पॉइंट, Temperature. मेल्टिंग पॉइंट. ओके, दोन बस आपल्याला, प्रेशर आणि टेम्परेचर. ओके, प्रेशर टेम्परेचर ह्या काय आहेत? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. दोनच लिहायच्या, जास्त लोड घ्यायचा नाही. हा पुढं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. property. The Property property which depends of quantum matter is called as Amount of extensive. matter. Dependent Property on which depends on depends of quantum of quantum matter. of matter. matter is Ma- called as Extensive property. Extensive property. okay. The property which depends on quantum of matter is called as extensive property. आणि ह्याचं एक्झाम्पल Mass and volume. करेक्ट. Volume, Mass, volume. volume. Okay, mass and volume. Got it. हे काय? इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आपण आता बघितली. आता मला सांगा, आपण हे बघितलं खरं, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी बघितली, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी बघितली, पण ह्याच्यामध्ये आता सपोज एक सिस्टीम आहे, आपलं रेग्युलरची सिस्टीम, पिस्टन सिलेंडर. ह्याच्यामध्ये इथं गॅस भरलेला आहे, आणि मी ह्याला हीट द्यायला चालू करतोय. ठीक आहे. सो वी आर हिटिंग इट. आपण याला हीट द्यायला चालू करतो. त्या केसमध्ये काय होणार हो? याचं प्रेशर वाढणार, याचं टेम्परेचर वाढणार, याचं व्हॉल्यूम वाढणार, याचं मास कॉन्स्टंट राहील. ठीक आहे. पण हे चेंज होत जात आहे ना, इट इज कंटिन्युअसली चेंजिंग. क्लिअर. पण आपल्याला काय करायचं आहे? मेजर करायचं आहे. मग चेंज होत असल्यानंतर कसं मेजर करणार? आपल्याला चेंज मेजर करावं लागेल. गेटिंग इट. चेंज होत असताना मेजर करू शकतो का? नाही, इट इज चेंजिंग, है ना. मग आपण इनिशियल आणि फायनलच मेजर करू शकतो. म्हणजे सुरुवातीचं तर मेजर करा किंवा फायनलचं तर मेजर करा. बरोबर ना. टेम्परेचर वाढत असताना आपण मेजर नाही करू शकत. एक तर आपण सुरुवातीचं मेजर करू शकतो किंवा शेवटचं मेजर करू शकतो किंवा मध्ये आधी कुठंतरी थांबलं तर आपण मेजर करू शकतो. ओके. त्याच्यामुळे आपण काय करूया, या डेफिनेशन मध्ये अजून एक पॉइंट ऍड करूया. It is a measurable entity used to define the exact condition of working substance at particular instance. हा शब्द आपल्याला ऍड करायचा आहे, हे ह्याच्यात ऍड करायचं आहे. ठीक आहे. ऍट पर्टिक्युलर इन्स्टन्स. इट्स इज इम्पॉर्टंट. हे महत्वाचं आहे. एका पर्टिक्युलर इन्स्टंटला आपल्याला ते मेजर करावं लागणार आहे. Yet property is measurable quantity or entity used to define the exact condition of working substance at particular instance. आता ह्याच्यामध्ये काय झालं तर आपण जी काय प्रॉपर्टीची डेफिनेशन आहे, ती प्रॉपर्टीची डेफिनेशन ही स्टेट सारखी लिहिली. त्याच्यामुळे तुमच्या दोन डेफिनेशन पाठवायला पाहिजेत, स्टेट आणि प्रॉपर्टी. कारण दोन्ही डेफिनेशन्स आपण डिपेंडंट केलेले आहेत, एकमेकावर सारख्याच केलेल्या आहेत. क्लिअर. स्टेटची डेफिनेशन आपण कशी केली? इट इज exact condition of working substance at a particular instance defined by at least two properties. ही स्टेटची डेफिनेशन. आणि प्रॉपर्टीच्या डेफिनेशन मध्ये पण सेम वर्ड्स आहेत.
काय आहेत? इट इज मेजरेबल क्वांटिटी ऑर एंटिटी युज्ड टू डिफाइन द एक्झॅक्ट कंडिशन ऑफ वर्किंग सबस्टन्स ऍट पर्टिक्युलर इन्स्टन्स. क्लिअर? ओके. आता प्रॉपर्टी झाल्या इंटेन्सिव्ह एक्सटेन्सिव्ह. आता एक्झाम मध्ये नुसतं एवढं लिहून जमत नाही, तर एक्झाम मध्ये काय करावं लागतं? एक्झाम मध्ये आपल्याला एक ड्रॉइंग काढावी लागते. अशी ड्रॉइंग तुम्ही प्रत्येक वेळेस बघितली आहे ना? यू हॅव सीन इट मेनी टाइम्स. ओके, सो लेट अस विल कॉल हिअर इज म्हणूयात आपण इथं काय आहे तर इथं काय म्हणायचं आपण? सर्टन क्वांटम ऑफ मॅटर इज प्रेझेंट हिअर. लेट अस विल से शेप मध्ये काय नाही का? ओके, ठीक आहे. अरे होत नाही राव, इट इज इरिटेटिंग. Let us, I will use annotate tool. Let us say इथं काहीतरी गॅस भरलाय आपण भरपूर. ओके, मी हे काय सांगतोय आता? आपलं तर हे कव्हर झालेलं आहे. प्रॉपर्टीची डेफिनेशन आणि प्रॉपर्टीचे दोन्ही टाइप्स आपण शिकून कव्हर केलेले आहेत. आता मी काय सांगतोय तुम्हाला फक्त की आपल्याला एक्झाम मध्ये एक एक्झाम्पल लिहावं लागतं किंवा एक ड्रॉइंग काढून आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं. कारण क्वेश्चन काय येतो की डिफाईन प्रॉपर्टी अँड एक्सप्लेन इट्स टाइप्स. हा क्वेश्चन 3 मार्काला येतो. मग त्याच्यामध्ये फक्त प्रॉपर्टीचे डेफिनेशन लिहिणं आणि त्याच्यानंतर ह्या इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्हच्या डेफिनेशन लिहिणं, दिस विल नॉट सर्व. इट विल नॉट गिव्ह यू मच मार्क्स. गेट इट? त्याच्यासाठी आपल्याला काय तरी एक्स्ट्रा द्यावं लागेल ना. वी नीड टू गिव्ह सम एक्स्ट्रा टू गेन दी मार्क्स. सो व्हॉट एक्स्ट्रा इज टू बी गिव्हन ते आपण आता बघूया. ओके, अशा 2 ड्रॉइंग्स काढायच्या. आता ह्याच्यामध्ये तुम्ही मागाशी पण बघितलं असेल, मी ड्रॉइंग काढताना सुद्धा की मी काय केलं, व्हॉट आय डिड इज, हा बॉक्स आणि हा बॉक्स सेम साईजचे घेतले मी. गेट इट? आपण ड्रॉइंग काढताना पण ती काळजी घ्यायची. हा बॉक्स आणि हा बॉक्स हे दोन्ही बॉक्स सेम साईजचे झाले पाहिजेत. ओके, सो लेट अस कन्सिडर दिस इज अवर क्लोज्ड सिस्टीम. व्हॉट इज दिस? क्लोज्ड सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीम म्हणजे काय? मास विल नॉट क्रॉस दी बाउंड्री. दिस इज रियल बाउंड्री अँड मास कॅनॉट क्रॉस दिस बाउंड्री, बट एनर्जी कॅन क्रॉस. पण एनर्जी क्रॉस होऊ शकते, एनर्जी ट्रान्सफर होऊ शकते. लेट अस कन्सिडर दिस इज a closed system. This system contains certain quantity of gas in it. This gas has गॅसच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत? This gas has temperature T1, pressure P1, volume V1. हा, अजून काय असतंय? टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम झालं, मास M1. Okay, so let us will take for this priority level we'll take only 4. Okay, so या कंटेनर मध्ये काय अज्युम केलं आपण की ह्या जो गॅस आहे आतमध्ये कंटेनर मध्ये त्याचं टेम्परेचर आहे T1, त्याचं प्रेशर आहे P1, त्याचं व्हॉल्यूम आहे V1 आणि त्याचा मास आहे M1. मग लिहिताना पण तसंच लिहायचं. कसं लिहायचं? Consider a closed system containing the gas at temperature T1, pressure P1, volume V1 and mass M1. ओके, असंच लिहायचं. जसं इथं आपण लिहिलंय ते फक्त सेंटेन्स मध्ये आपण कन्वर्ट केलं. कन्सिडर ए क्लोज्ड सिस्टम कंटेनिंग गॅस ॲट टेम्परेचर T1, प्रेशर P1, व्हॉल्यूम V1 अँड मास M1. पुढे लिहायचं. इफ वी विल पुट ए partition
इन दी कंटेनर, ह्याचं नाव काय दिलं आपण, ह्याला आपण काय म्हटलं, कंटेनर. वी कॉल्ड दिस ॲज अ कंटेनर. इफ वी विल पुट ए पार्टिशन इन दी कंटेनर, देन दी इफेक्ट ऑन properties will be as follows. आता इथं काय लिहिलं बघा मी, कन्सिडर ए क्लोज्ड सिस्टीम, त्याच्यामध्ये गॅस आहे, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, मास एवढं आहे. जर ह्या कंटेनरमध्ये आपण एखादं पार्टिशन टाकलं तर त्या पार्टिशनमुळे काय होईल, प्रॉपर्टीजवर काहीतरी इफेक्ट होईल. तो इफेक्ट खालील प्रमाणे असेल. आता बघूयात, आपण आता पार्टिशन टाकूयात. लेट अस विल पुट ए पार्टिशन इन बिटवीन. आता ह्याच्यामध्ये एक पार्टिशन टाकलं. पार्टिशन टाकलं म्हणजे काय केलं, मध्ये एक भिंत बांधली. ओके, जर ही रूम असेल तर त्या रूमच्या बरोबर मध्ये आपण एक भिंत बांधली. ओके, तर ह्याच्या कुठल्या प्रॉपर्टीजवर इफेक्ट होईल, कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज बदलतील, कुठल्या प्रॉपर्टीजवर इफेक्ट होईल. लेट अस वी विल चेक वन बाय वन. व्हॉट विल हॅपन टू द टेम्परेचर? No Will the change. temperature change or not? नो चेंज. टेम्परेचर विल No नॉट change. चेंज. टेम्परेचर मध्ये काहीच बदल होणार नाही, कारण आपण हीट ऍड केलेली नाही, हीट रिमूव्ह केलेली नाही. दॅट इज वाय टेम्परेचर विल नॉट चेंज ॲट ऑल. टेम्परेचर बदलणार नाही. प्रेशर, व्हॉट विल हॅपन टू प्रेशर? No change. Pressure also will not change. Yes, pressure also will not change. Pressure also will remain same. प्रेशर पण सेम राहतं. आता म्हणणार प्रेशर कसं काय सेम सर? तर सोपं आहे. प्रेशरचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन एरिया. क्लिअर? इथं काय झालं, तुम्ही म्हणाल की पहिल्या वेळेस आपण सगळ्या मोलेक्युल्सचा फोर्स घेतला होता आणि एवढा एरिया घेतला होता. आता आपण काय केलं, मोलेक्युल्स पण हाफ केले आणि एरिया पण हाफ केला. जर फॉर्म्युलेच्या नुसार आपण जस्टिफाय करायला गेलो तर, आणि नॉर्मल प्रेशर गेज लावा, इथं प्रेशर गेज लावा, इथं प्रेशर गेज लावा, इथं प्रेशर गेज लावा, इट विल रिमेन चेंज. प्रेशर विल नॉट अल्टर. याच्यातलं प्रेशर बदलणार नाही. गेटिंग इट? प्रेशर कॉन्स्टंट राहतं. पुढं व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचं काय होईल? सेम राहील का बदलेल? पटपट, 5 मिनिट राहिलेत, एवढं कव्हर करायचंय. व्हॉट विल हॅपन टू व्हॉल्यूम? व्हॉल्यूम विल चेंज. करेक्ट पृथ्वीराज, व्हेरी करेक्ट. व्हॉल्यूम विल चेंज. व्हॉल्यूम बदलणार ना सिस्टीमचं. बघा की आपण निम्मच केलं व्हॉल्यूम. सुरुवातीला एवढं मोठं होतं, आता आपण इथं निम्मच करून टाकलं. वी हॅव रिड्युस्ड इट बाय 50%. सो व्हॉल्यूम विल चेंज. व्हॉल्यूम विल बी V1 divided by 2. Okay, now what will happen to mass? Change. मास पण चेंज होईल. पहिल्यांदा एवढ्या अख्ख्या गॅसचं मास आपण केलं, आता एवढ्याच करायचं आणि एवढ्याच करायचं. वी हॅव पुट अ पार्टिशन. गेटिंग इट? सो मास ऑल्सो विल बिकम M1 divided by 2. ओके, सो बघा आता काय काय झालं. जस्ट वेट. ओके, हे पार्टिशन आपल्याला इथं नाही टाकायचं, हे पार्टिशन आपल्याला टाकायचं आहे या ड्रॉइंग मध्ये. हा, नाव दिस इज करेक्ट. ओके, तर ह्या गोष्टी बदलणार. मग आता इथं ज्या गोष्टी बदलल्या नाहीत, कुठल्या बदलल्या नाहीत? टेम्परेचर आणि प्रेशर. करेक्ट. ह्या क्वांटिटी आहेत, या दोन कोण आहेत, तर या आहेत इंटेन्सिव्ह. ओके, आणि ह्या दोन बदलल्या तर ह्या आहेत एक्सटेन्सिव्ह. ओके, तर आपण इथं कसं लिहायचं? त्याच्यात लिहायचं दी व्हॉल्यूम अँड मास ऑफ दी quantum of matter will change. Hence, these are the extensive properties. The
temperature and pressure of the quantum of matter will not change. Hence, these are the intensive properties. Okay, now you guys can take the screenshot. आता तुम्ही guys screenshot घेऊ शकता. Okay, so this is what you are expected to write during exam, including these two drawings, and these two drawings must be named as closed system. Okay, clear? ठीक आहे. आता काय करा, आपले शेवटचे 2 मिनिट राहिलेले आहेत. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये आपली अटेंडन्स टाइप करा. एव्हरीवन प्लीज पुट युअर अटेंडन्स इन द चॅट बॉक्स सो दॅट वी कॅन मार्क इट. So what we will see tomorrow is, उद्या आपण काय काय बघणार आहोत, तर उद्या आपण बघणार आहोत it's going on. Okay, ठीक आहे. So what we will be seeing tomorrow is, उद्या आपल्या काय काय बघणार आहोत, उद्या आपण बघणार आहे पॉइंट फंक्शन अँड पाथ फंक्शन. पॉइंट फंक्शन आणि पाथ फंक्शन हे बघणार आहे आपण पुढच्या लेक्चरला. आणि त्याच्या आधी काय राहिलेलं आहे, सायकल, पॉइंट फंक्शन, पाथ फंक्शन हे आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहे. ठीक आहे. सो दीज कंटेंट्स विल बी सीइंग इन टुमॉरोज लेक्चर. ओके, एनी एल्स नाउ? इट इज अबाउट टू एंड द मीटिंग. मीटिंग संपणारच आहे. ओके, बरं आपलं काय टेस्ट वगैरे काय घ्यायची का कधी? घ्या ना सर. भरपूर लेक्चर झालेत आपले, आहे का नाही? चॅप्टर भरपूर कव्हर झाला. इफ आय वॉन्ट टू क्लिअर, जवळजवळ आपली थिअरी, ज्या चॅप्टरची जी थिअरी आहे ती जवळजवळ 70% कव्हर झालेली आहे. आता 30% थिअरी पार्ट राहिलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम चालू करणार आहे. अजून एक साधारण 4 ते 5 लेक्चर्स नंतर आपण प्रॉब्लेम सुरू करतोय. ओके सर, ऑफलाईन होणार आहे ना आता कॉलेज? हा, ऑफलाईन अजून कुठं काय शासनाचा निर्णय नाही की. वी आर वेटिंग फॉर द गव्हर्नमेंट रिझोल्युशन. गव्हर्नमेंटने आपल्याला सांगितलं की आपण लगेच चालू करणार आहे. ओके, थँक्यू गाईज. इट्स मीटिंग इज अबाउट टू एंड. थँक्यू. हॅव अ नाईस डे.